गुढी पाडव्याला उंचे गुढी उभारावी, कुळाची कीर्ती जावी दाही दिशा. गुढी पाडव्याला गुढी उंच उभी करी, खण घाले जरतारी गोकुबाळ. गुढी पाडव्याला कडुलिंब खाती, आधी कडू मग प्राप्ती अमृताची. गुढी पाडव्याला घरोघरी गुढी, पडू दे माझी कुडी देवासाठी. पाडव्याची गुढी उंच कळकीची काठी, चांदीची वरलोटी गोपुबाळाची. तुला माहित आहे का बाळ, हे लोकगीत स्त्रीगीत आहे आणि यामध्ये गुढीपाडव्याचं वर्णन आलेलं आहे. आज गुढीपाडवा हा भारतीय हिंदू सण चैत्र शुद्ध प्रतिपदा या वेदांग ज्योतिषशास्त्रानुसार महत्वाच्या 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. हा खूप शुभ दिवस असतो. या दिवशी मूल्यवान वस्तूंची खरेदी केली जाते, नवीन व्यवसाय नवीन उपक्रम सुरू केले जातात. गुढीपाडवा हे शालिवाहन संवत्सराचा प्रथम दिवस चैत्र महिन्यातील प्रथम तिथीला अत्यंत चैतन्यमय असतो, कारण वसंत ऋतूचे आगमन झालेले असते. संपूर्ण सृष्टी सुगंधित असते. आम्रवृक्षावर बहर आलेला असतो. रानात पळस फुललेले असतात. झाडे वेली फुलांनी डवरलेले असतात. अशा मंगलमय उत्साही वातावरणामध्ये हा दिवस विजय आणि समृद्धी याचे प्रतीक म्हणून गुढी उभारून साजरा केला जातो. या सणाच्या उत्पत्तीबाबत अनेक दाखले मिळतात. असं म्हटलं जातं की ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली आहे. त्याचप्रमाणे रामायणामध्ये सुग्रीवाला श्रीरामांनी त्याच्या भावाला मारून त्याचं राज्य परत करून त्याच्या दुःखाचं निरसन केलेलं आहे याच दिवशी, आणि म्हणून हा विजय दिवस म्हणून तेव्हापासून मनवला जातो. दुसरं म्हणजे अहंकारी दशानन रावणाला यमसदनी पाठवून श्रीराम 14 वर्षांनी वनवासातून अयोध्येला परत आले. त्यावेळेला अयोध्या अशीच सुंदर सजली होती. गुढ्या तोरणं उभारली गेली होती आणि त्या दिवशी श्रीरामाचा राज्याभिषेक देखील करण्यात आला होता. आणि तेव्हापासून सुद्धा गुढीपाडवा मनवण्याची पद्धत सुरू झाली. महाराष्ट्राच्या संदर्भानुसार शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी 6000 मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले आणि त्यात प्राण घालून त्यांच्या सहाय्याने त्यांनी शकांचा पराभव केला. जेव्हा तो पैठणला परत आला तेव्हा प्रजेने त्याच्या स्वागतासाठी गुढी निर्माण केली आणि तिला विजय पताका म्हणून त्याचं स्वागत केलं. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक सुरू झाले आणि तेच आपण मराठी दिनदर्शिका म्हणून वापरतो. गुढीपाडवा या ठिकाणी काठी पूजा केली जाते. उत्सव आणि काठी पूजन या प्राचीन परंपरा आहे. भारतीय उपखंडात नेपाळमध्ये देखील काठी उत्सव साजरा केला जातो. आसाम, त्रिपुरा, मणिपूर या राज्यात सुद्धा या परंपरा आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये निमाड प्रांतात काठी माता म्हणून तिची पूजा केली जाते. पाडव्यापासून जे संवत्सर म्हणून नवीन वर्ष सुरू होते त्या वर्षातील तिथी, ग्रहांना, नक्षत्राची स्थिती कशी असेल त्यानुसार आपल्याला संवत्सराचं फळ कसं मिळेल हे जाणून घेण्यासाठी या दिवशी पंचांग वाचन देखील पंडितजींना घरी बोलवून करण्यात येते. तुला माहित आहे का की गुढीपाडव्याची गुढी कशी उभारतात ते मी तुला आता सांगते. गुढीपाडव्याची गुढी ही उंच बांबू घेऊन त्याला स्वच्छ धुवून त्याच्या वरच्या टोकावर रेशमी वस्त्र गुंढाळले जाते. त्यानंतर कडुलिंबाची आणि आंब्याची डहाळी, साखरेचा गाठी हार, फुलांचे हार बांधून त्यावर धातूचा कलश उलटा ठेवला जातो. आणि ही जी गुढी आहे याच्या ह्या सगळ्या वस्तू आहेत यांना सुद्धा विशेष महत्त्व आहे बरं का. त्या विशेष गोष्टींचे प्रतीक आहेत. जसं कलश हा यशस्वीचा प्रतीक आहे, कडुलिंब आरोग्य, पुष्पहार मांगल्य, साखर गाठी माधुर्य, जरीची साडी वैभव आणि वेळूची काठी सामर्थ्य दर्शविते. आहे की नाही छान छान. आता बघ,
ह्या गुढीला उभारल्यानंतर, तयार केल्यानंतर तिला दारावर किंवा उंच ठिकाणी बांधलं जातं. त्या ठिकाणी मग तिची विधिवत पूजा केली जाते, आरती केली जाते, धूप दीप दाखवला जातो आणि प्रसाद नैवेद्य दाखवतो. दुपारी गोडधोड स्वयंपाक करून त्याचा देखील तिला नैवेद्य दाखवला जातो आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी ही गुढी खाली उतरवण्यात येते. परंपरेनुसार या दिवशी कडुलिंबाची कोळी पाने, गूळ, चिंच, ओवा, धणे, हिंग इत्यादी औषधी वस्तूंना वाटून त्याचा एक एकत्र गोळा केला जातो. त्याची छोट्या छोट्या गोळ्या केल्या जातात आणि घरातल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तींना त्या खायला दिल्या जातात. हे खायला देण्यामागचा उद्देश माहिती आहे का? तर ह्या गोळ्या खाल्ल्या की पचनक्रिया सुधारते, पित्तनाश होतो, त्वचा रोग बरे होतात. असा हा सुंदर सणाशी जोडलेला कडुनिंब हा आपण वर्षभरात कधीच वापरत नाही, पण या दिवशी आपण खाण्यासाठी कडुलिंबाची पाने वापरतो. या सुंदर सणाच्या बाबतीमध्ये एक सुंदर संकल्पना अशी आहे की भूमी ही जगाचं गर्भाशय आहे आणि या दिवशी सूर्य तिच्यामध्ये ऊर्जा बीज रोपित करतो. वर्षा ऋतूत ती भूमी सुफलित होते आणि सर्जनाला मिळणाऱ्या या ऊर्जेशी जोडलेला हा सण असल्यामुळे आपल्याकडे परंपरेने सांस्कृतिक क्षेत्रात पाडवा पहाट निमित्ताने संगीत मैफिलींचं आयोजन केलं. नववर्ष स्वागतासाठी किती सुंदर संकल्पना आहे नाही का? आपल्या हिंदू संस्कृतीची झलक दाखवण्यासाठी मिरवणुका सुद्धा काढल्या जातात. अशा या प्रगती, समृद्धी आणि विजय याशी जोडणाऱ्या भारतीय सुंदर सणाच्या खूप खूप शुभेच्छा.